वराह मिहीर नावाचा ज्योतिषी आहे आणि त्याने हातावरच्या रेषेचं भविष्य सांगितलंय. तुम्ही ज्योतिष बघायला, भविष्य बघायला ज्योतिषाकडे गेल्यावर काय दाखवतो? हात दाखवतो. ती असं बघत आहे, तुमच्या हातात पैसा येतो पण पैसा टिकत नाही, तुम्हाला दानधर्म घडत नाही, तुमच्या जवळचे माणसं तुम्हाला टेन्शन देतात, तुमचं घर भरलेलं आहे पण तुम्हाला अन्न खाऊ देत नाही. ते म्हणलं असं नाही, कोणत्या रेषेचं कोणतं महत्व आहे सांगा. मग त्या वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं, इंग्रजीमध्ये याला पामिस्ट्री म्हणतो, संस्कृतमध्ये हस्तरेषा सामवत्री म्हणतो, आणि ते असं सांगायला सुरुवात केली. मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रेख गेलेली ती धनरेषा, ती ज्याची ठसठशीत आहे त्याला पैशाकडे जाण्याची गरज नाही, पैसा त्याच्याकडे येतो. महाराज पैसे येतात पण टिकत नाही, कसं ओळखलं? सोपं आहे. धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला फुली असेल त्याला अनभिज्ञ अनोळखी लोक जवळ येतात, गोड बोलतात, दोस्ताना पाडतात, पैसे घेतात, पळून जातात. बुडाले. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असली तर आप्त इष्ट नाते गोते सोयरे धायरे पाहुणे रावळे, पोरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हातारं दवाखान्यात आहे, द्या बाबा देवानं तुम्हाला दिलंय, आम्ही फेडू बाबा, तुमच्या दारात नोकरी करून फेडू, असं गोड बोलतंय, नेतंय. पोरीचं लग्न होतं, तिला लेकरं होते, पोराचं शिक्षण होतंय, तेल नोकरी लागते, म्हातारं दुरुस्त होऊन येतंय, द्या ना पैसे देऊन, द्या ना पैसे देऊन. तुम्ही काम पडल्यावर देता आणि वापसच देताना काय देत नाहीत मग, नाही देत, बुडाले. महाराज पैसा टिकल कसा? ऐका, बोरला पाणी लागणं महत्वाचं नाही, पाणी टिकलं पाहिजे. ज्याची करंगळी अनामिकेच्या 2 कांड्याच्या वर आहे त्याला चांगल्या कामाला दान घडतंय. ज्याची 2 कांड्या इतकीच करंगळी, गोड बोलल, वा रामराव वडला करता किती खर्च केला, काय अन्नदान, समाज जमला, वा वा वा. काही मदत करता निघत आहे, देत काहीच नाही. आणि ज्याची 2 कांड्याच्या कमी करंगळी, ते स्वतःही देत नाही, दुसऱ्यालाही जाऊ देत नाही, आपण न करीन दुजियाशी जाऊ नये. महाराज अन्न सुख कशावर आहे? जव नावाचं चिन्ह, ज्या बाईच्या हातानं स्वयंपाक केला त्या बाईच्या हातावर जव नावाचं चिन्ह जर असेल, 10 माणसाचा स्वयंपाक होऊ द्या, 15 माणसं जेवतील आणि 2 माणसं शिल्लक राहील, अन्न बरकत येते. आणि ज्याच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह नाही, 10 माणसाचा करू द्या स्वयंपाक, 8च माणसाचं पोट भरत नाही, बाकीचे उपाशीच, बरकत येत नाही. महाराज आमच्या जीवनात सुख सगळं आहे, बायकोचं आमचं जमत नाही. कशाहून? ज्या लग्न झालेल्या माणसाच्या मधल्या बोटावर पद्म जर असेल, मोलमजुरी करू द्या, बायको नवऱ्याला सुख देते, नवरा बायकोला सुख देतो. मेड फॉर इच अदर, तू मेरे लिए मैं तेरे लिए. चक्र जर असेल, बायकोनं सांगितलं आज चतुर्थी मला सुधरण आणि तुम्हाला कशी उपाशी ठेवू, आता ती केशव महाराज कधी यायचा, रामराव न केलेलं जेवण गणेशरावा करता, किती उशिरा, तोपर्यंत उपाशी कसं राहता, करते तुम्हाला काहीतरी. बस गाडीत बसविलं आणि नेलं महाराज पंचतारांकित हॉटेलमध्ये, पंचपक्वान्नाचं जेवण केलं, पैसे फेकले. अरे एवढा पैसा आहे आपल्याला नाही तर कोणाला? बडीसोप खात खात तिनं गाडीत बसली, खिडकीतून बघू लागलं. काय बघायली? बघा ना साड्या किती चमचम. वळविली गाडी, घे 6 वारी घे, 10 वारी घे, 9 वारी घे, काठापदराची घे, छापील घे, सिल्कची घे, टसर सिल्कची घे, सिफॉनची घे, घे घे 10. एवढ्या काय करायच्या? कीर्तनाला वेगळी, दिंडीला वेगळी, मैतीला वेगळी, स्वयंपाकाला वेगळी, संडासला वेगळी, रडायला वेगळी, हसायला वेगळी. घे कपडेच कपडे, दागिनेच दागिने, खुश महाराज बायको. एके दिवशी काय झालं की बायको म्हणली आज मला स्वयंपाक करणं, चला हॉटेलमध्ये जेवायला. मुस्काट फोडील म्हणला. मी नग म्हणलं तर वळण येतात. मी म्हणल्यावर माझी मर्जी, तू नांदायला आलीस का मी नांदायला आलोय? भोपळं इळीवर पडलं तर भोपळं चिरतं, इळी भोपळ्यावर पडली तरी भोपळं चिरतं, नवरा मी आहे. आणि तुला नवऱ्याला न जर का स्वयंपाक करू वाटत नाही ना, कंटाळ येते, सुधर माहेरी सुधर. आणि तुला वाटल
तू माहेरी गेली की मी मागे येईल न्यायला. संध्याकाळपर्यंत दुसरं लग्न. त्या केशवला नाही मिळाली म्हणून काय झालं महाराज असं. आणि ज्याचं शंख असेल तर महाराज लग्नातच भांडणं. मुलीला मुलगा बघायला आला, लग्न ठरलं, मुलगी एकुलती एक, मुलगा एकुलता एक, श्रीमंत महाराज. लग्न ठरलं 11:35चं लग्न. आता पत्रिकेवर 11:01 छापलंय कीर्तन आणि 1 पासून भोजनाची. आता 2 वाजत आले, 2:30 वाजलेत. काही माणसं म्हणे ह्याला कीर्तन मिळालं होतं का नव्हतं. खाल्लंय रे बाबा, ज्याची खावी पोळी त्याच्या नावे वाजवावी टाळी. तसं सोड रे बाबा, लवकर सुटतो, काही काळजी नाही. वेळेतच 10च मिनिटात शेवट समाप्त होणार. महाराज ब्राह्मण ओरडायला, नवरीचे मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाचे मामा. आणलं ना, नवरी आणून उभी केली, अक्षदा सगळ्याला मिळाल्या. नवरदेव मंडपात शिरला, पुंगळ्याची छत्रीन त्याचे पेलेले दोस्त, अंगे सुटम पाये बुटम निके कॉलर महाराज, ते पगडीन ते मुंडवळ्या आणि त्याला तुरान मळवट भरलेला, गालाला टिकला आणि होटाला लाली आणि जॅकेट, हातात अंगठ्या, बोटात अंगठ्या, ब्रेसलेट, घडी, कोट, नेकटाय आणि महाराज एवढूसा चाकून लावलेलं लिंबू आणि पुंगळ्याची छत्री घेऊन निघालं. हे स्पीकरवाले एवढे हुशार महाराज. महाराज आल्यावर एखादा अभंग लावणार नाही, पण ते नवरदेव शिरला रे बाबा. बहारो फूल बरसावो मेरा बेवकूफ, आपलं महबूब आया है म्हणून सगळे टकमक टकमक. करायची काय सुरुवात. मग आता खरं सांगा, तुम्ही ज्या मंडपात आहेत तुमच्या अक्षदा दिल्यावर नवरा नवरीवर पेकल्यावर पडतात का तितक्या लांब. मग हे पोरं जे असतात ना, वंजळ वंजळ अक्षदा, नवरा नवरीवर नाही, बामन लय वरडायले. महाराज मला काही लग्न करू वाटत नाही का, पण बाम ना अशी वड येते, गंगा सिंधू असं नरतेवर पाहिजे वाटते. महाराज उद्या भागवताला या तुम्ही. कृष्ण जन्माच्या वेळेस, आपलं कृष्णाच्या रुक्मिणी स्वयंवराच्या वेळेस आमचे गायक आहेत, असं सुंदर म्हणतात ना मंगलाष्टक. पुन्हा पुन्हा लग्न करा वाटतंय मला तर. राजभाऊ कधी कधी एकट्यालाच लग्न करा वाटतंय. नका का बायको असं अक्षदा पडाव, नका का. 50% लग्न नवरदेव आहे बस, नवरी नाही. आणि पाहुण्या रावळ्याला म्हणलं तर हे म्हणतात, महाराज तुम्ही 12 गावचे म्हणजे सारखं फिरत राहता, त्या पोरीनं कुणीकडे बघा बाबा, राहू द्या. आणि आता तर प्रश्नच नाही. आणखी 23 वर्षानं लग्न करणारे तुम्हाला आमंत्रण. 23 वर्षानं लग्न करणारे 100व्या वर्षी मुक्ती नावाच्या पत्नीबरोबर. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. आणि मरेपर्यंत कीर्तन भजन करीत राहायचं, बरोबर देव सांभाळतो महाराज. आपण देवाकडे जाणं महत्वाचं नाही, देवानं आपल्याकडे यावं. नलगती साया जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा नारायण. आणि त्याच्याकरता टाळी वाजून भजन केलं की देव येतो. महाराज आयुष्य असावं तुम्ही सांगितल्यावर आम्ही माळ घालू, वाईट खाणार नाहीत, वाईट पेणार नाहीत, देव देव करू. पण आमचं आयुष्य करंगळीचं शेवटच्या कांड्यापासून पहिल्या बोटापर्यंत आडवी रेख गेलेली आहे, ती आयुष्याची रेषा. इथपर्यंत असेल तर 100 वर्ष धक्का लागणार नाही. आता आमचे गुरुजी नुसतं